ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 2. सद्गुरु वंदन. अनुमान प्रमाणाने सद्गुरूंना जाणता येत नाही. ओवी आहे 27वी. सद्गुरु परमात्मा प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध करता येत नाही. मग ज्ञान करून घेण्याची इतर प्रमाणे आहेत, त्यांनी तरी त्याचे ज्ञान करून घेता येईल का? या प्रश्नाचे उत्तर सांगताना ज्ञानदेव म्हणतात की आता जो तो इही शब्दी के मिळवू अनुमानाची मांदी, हा प्रमाणाही वो नेदी कोणाही मा. मांदी म्हणजे मेळावा किंवा समूह, प्रमाण म्हणजे ज्ञानाचे साधन, आणि वो नेदी म्हणजे ओ देत नाही. आता वरील प्रमाणे जो तो या शब्दाने, म्हणजे जो असा आहे तो तसा आहे या शब्दाने अनुमानादी प्रमाणांचे समुदाय जरी एकत्र केले तरी त्यांच्या सहाय्याने त्याचे कोठवर वर्णन करू, हा कोणत्याही प्रमाणाला ओ देत नाही. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, आता जो तो ऐसे करावे वर्णन तरी अनुमान तर्काधिक, प्रमाणे ती सारी स्पर्श तीन जेथे स्वभावे जो होत स्वयंसिद्ध. ज्ञानदेवानी आतापर्यंत सद्गुरु परमात्म्याचे वर्णन, जो उपायरूपी वनाचा वसंत आहे, जो अमूर्त असूनही कारुण्याची मूर्ती आहे, जो अविद्यारूपी आडरानात भटकत असलेल्या जीवाची दया येऊन धावून जातो, जो जीवाला मुक्तिरूपी मोत्याचा घास भरवतो वगैरे पहिल्या 26 ओव्यामधून सद्गुरु परमात्म्याचे जो तो अशा शब्दांनी वर्णन केले. सद्गुरु म्हणजे शब्द व प्रमाणशास्त्र यांच्या आवाक्यात न येणारी गोष्ट. शब्द हा कोणत्या ना कोणत्या तरी वस्तूचा वाचक असतो. सद्गुरु हा देखील एक शब्द आहे, आणि मग तो कोणत्या वस्तूचा वाचक आहे? सद्गुरु परमात्मा स्वरूप असल्यामुळे त्या शब्दाने बोधित होणारी अशी व्यक्ती व वस्तू दाखवता येत नाही. आता या ओवीत सांगतात की असे ज्याचे जो तो या शब्दाने वर्णन केले त्याचे आणखी शब्दाने वर्णन करणे शक्य नाही, कारण या शब्दांचा लाग तरी त्याच्या ठिकाणी चालतच नाही. वर्णन करण्यासाठी आणखी कितीही अनुमानादी प्रमाणांचे समुदाय गोळा केले तरी त्याचे वर्णन करता येणार नाही, कारण हा कोणत्याही प्रमाणाला ओ देतच नाही. आपल्याला प्रमाण हा शब्द स्वयंपाकघरात कोणतेही पदार्थ किती मापात घ्यावेत या संदर्भात माहीत असतो. शास्त्रामध्ये म्हणजे तत्वज्ञान सांगणाऱ्या ग्रंथात प्रमाण हा शब्द ज्ञानाचे साधन या अर्थाने वापरला जातो. प्रमा म्हणजे ज्ञान व प्रमाण म्हणजे ज्ञानाचे साधन. शब्द, अनुमान, उपमान, प्रत्यक्ष, अर्थापत्ती, अनुपलब्धी अशी प्रमाणे म्हणजे ज्ञानाची अनेक साधने आहेत. प्रत्येक तत्वज्ञानाला आपण सिद्धांत काढताना तो कोणत्या प्रमाणाने काढला ते सांगावं लागतं. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे इंद्रियार्थ सन्निकर्ष ज्ञानम प्रत्यक्षम प्रमाणम. कोणतीही गोष्ट इंद्रियांच्या सहाय्याने प्रत्यक्ष जाणून घ्यायची म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण. आंबा टेबलावर आहे हे पाहिल्यामुळे तो तेथे आहे हे कळून आलं, किंवा वारा जरी डोळ्याचा विषय नसला तरी स्पर्शाने कळून येतो व आज गार वारा आहे, गरम आहे, वेगाने वाहत आहे, मंद वाहत आहे वगैरे ज्ञान आपण स्पर्शाने करून घेऊ शकतो. अशा प्रकारे शब्द म्हणजे ऐकणे, स्पर्श, रूप, रस आणि गंध इत्यादींच्या सहाय्यानं एखाद्या वस्तूचे ज्ञान करून घेता येते. हे झालं प्रत्यक्ष प्रमाण. अनुमान प्रमाण. मनुष्य सर्वच गोष्टी दरवेळी प्रत्यक्ष प्रमाणाने जाणून घेऊ शकत नाही, किंवा प्रत्यक्ष प्रमाणाने होणारे ज्ञानही दरवेळी सत्य असते असंही नाही. उदाहरणार्थ, बासमती तांदळात गोडी आहे ही गोष्ट एखादा घास खाऊन ठरवता येते. त्यासाठी पोतभर तांदूळ खाऊन पाण्याची आवश्यकता नसते, किंवा ते शक्यही नसतं. किंवा खूप वर्षांनी भेटलेले बहीण भाऊ पाहून जर पत्नीने बहिणीला पाहिले नसेल तर तिच्या मनात संशय निर्माण होतो की आपला पती कोणत्या स्त्रीशी बोलत आहे. येथे बहीण भावाची भेट पत्नीनं प्रत्यक्ष डोळ्याने पाहिली, पण तरीही तिला जे ज्ञान झालं ते सत्य नव्हतं. त्यामुळे शास्त्रामध्ये अनुमान प्रमाणाला फार महत्व आहे. अनुमान म्हणजे तर्काच्या सहाय्याने ज्ञान प्राप्त करून घेणे. उदाहरणार्थ, पर्वतावर धूर दिसला तर आपण त्यावरून तेथे आग लागली असल्याचं ज्ञान करून घेतो, कारण धूर हे त्याचं चिन्ह किंवा खूण आपण पाहतो. त्यामुळे प्रत्यक्ष अग्नी जरी दिसत नसला तरी धुरावरून अग्नीचे ज्ञान होते, कारण आपल्याला स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत असताना धूर आणि अग्नी यांचं साहचर्य माहीत असतं. जेथे धूर तेथे अग्नी. धूर असला की तेथे अग्नी हा असणारच. जरा फुंकर मारली की पेट घेणार. त्यामुळे आपण जर चिन्ह किंवा खूण बरोबर वापरली तर तर्कानं खरं ज्ञान होतं.
त्यासाठी प्रत्येक पर्वतावर जाऊन अग्नी आहे का नाही हे पाहावं लागत नाही. धूर आहे म्हणजे अग्नी असणारच. पण उलट अग्नी असतो तेथे धूर असतोच असं नाही. कट्ट्यावरच्या गरम पातेल्याला हात लावला, चटका बसला की कळून येते की ते नुकतेच गॅसवरून उतरवलेलं होतं. आता तेथे धूर नसूनही अग्नी आहे, त्यामुळे पातेले थंड असेल असे आपले ज्ञान असत्य ठरले. एकूण तर्काने होणारे ज्ञान हे सत्य असते, त्याच्या खरेपणाला बाधा येत नाही. फक्त ज्या खुणेवरून किंवा चिन्हावरून आपण तर्क बांधणार ती खूण किंवा ते चिन्ह बरोबर पाहिजे. उपमान. गवा हा प्राणी कसा आहे असं एखाद्याने विचारलं तर गो सदृश गवय या वाक्यावरून गो व गवय यातील सादृश्याच्या आधारे गवय ही संज्ञा गो सारख्या दिसणाऱ्या अमुक प्राण्याला लावावी हे कळते. संज्ञा म्हणजे नाम व संज्ञीन म्हणजे ज्याला नाम द्यायचे तो. संज्ञा व संज्ञी यांच्यातील संबंधाचं ज्ञान उपमान प्रमाणानं होतं. साधारण गायीसारखा दिसणारा असा जो प्राणी तो गवय असे त्याचे ज्ञान करून घेता येते. किंवा चित्ता कसा असतो तर वाघासारखाच, फक्त त्याच्या अंगावर पट्टे नसून मोठे टिपके असतात. अशा प्रकारे एखादे उपमान वापरून ज्ञान करून घेतले जाते, ते उपमान प्रमाण. शब्द. शब्द प्रमाण म्हणजे शास्त्रातील शब्द किंवा विश्वासू व्यक्तीचे शब्द प्रमाण मानून ज्ञान करून घेणे. उदाहरणार्थ ही माझी आई आहे हे मी प्रत्यक्ष प्रमाणाने जाणून घेऊ शकत नाही, कारण जन्मकाळच्या स्थितीचे कोणालाच स्मरण नसतं. मग घरातले आजी आजोबा शिकवतात की हिला आई म्हणायचं, यांना बाबा म्हणायचं. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून मनुष्य शब्द प्रमाणाने ज्ञान करून घेऊ शकतो. ही 4 प्रमाणे शास्त्रामध्ये महत्वाची मानली जातात. सांख्य योगादी सर्व शास्त्रांना आपण आपले सिद्धांत कोणत्या प्रमाणावर प्रस्थापित केले आहेत ते सांगावे लागते. कोणी सर्व प्रमाणे मानतात तर कोणी यातील काहीच प्रमाण मानतात. उदाहरणार्थ 4 वाघ फक्त प्रत्यक्ष प्रमाण मानतात, त्यामुळे ते आकाश हे महाभूत मानत नाहीत, कारण ते प्रत्यक्ष प्रमाणाच्या कसोटीला उतरत नाही. ही प्रमाणे वापरून आपण एखाद्या गोष्टीचे वर्णन करू शकतो, तिचे ज्ञान करून घेऊ शकतो. पण सद्गुरु परमात्म्याचे ज्ञान करून घेण्यासाठी अनुमानादी अनेक प्रमाणे जरी गोळा केली तरी त्यांचे ज्ञान असे कोणत्याही प्रमाणानं होत नाही. ज्ञानदेव शब्द वापरतात तो कोणत्याही प्रमाणाला ओच देत नाही, जणू काही लपंडावच खेळते. आपला पत्ता लागूच द्यायचा नसेल तर मुलगा आईने कितीही हाका मारल्या तरी ओ काही देत नाही. तसेच परमात्मा अनुमानादी प्रमाणांना ओ देत नाही, त्या प्रमाणावरून त्याला जाणून घेणे शक्य होत नाही. त्यामुळे आतापर्यंत जो असा आहे, जो तसा आहे असं म्हणून कितीही प्रतिमांचा सडा पाडला, वर्णनाची पराकाष्ठा केली, तरी हा कोणत्याही प्रमाणाला ओच देत नसल्यामुळं त्याचे आणखी किती प्रकारे वर्णन करणार, किती अनुमाने रचत बसणार असं ज्ञानदेवांना वाटतं. या ओवीत प्रमाणा वो नेदी, प्रमाणा येवो नेदी आणि प्रणवा वो नेदी असे पाठभेद आहेत. त्यापैकी वो नेदी किंवा येवो नेदी या शब्दात फरक असला तरी अर्थात फरक पडत नाही. पण प्रणवा वो नेदी म्हणजे प्रणवाला म्हणजेच ओंकाराला ओ देत नाही, म्हणजेच ओंकाराच्या द्वाराही तो जाणला जात नाही असा अर्थ होईल. एकूण हा परमात्मा आपल्या अस्तित्वाचा मागमूस लागू देत नाही. त्यामुळे सर्व प्रमाणे म्हणजे ज्ञानाची साधने या परमात्म्याचे ज्ञान करून देण्याच्या बाबतीत व्यर्थच ठरतात. सद्गुरु परमात्म्याचे स्वरूप प्रमाणातीत आहे असेच शेवटी निष्पन्न होते. अनुमान प्रमाणानंतर पुढे शब्द प्रमाणही कसे निष्प्रभ ठरते ते ज्ञानदेव सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.